नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आणखी एक वर्ष आपल्या आयुष्यातून निघून जात आहे. या वर्षात आपण अनेक अनुभव घेतले. काही सुखाचे होते तर काही दुःखाचे होते. पण वर्ष संपण्याआधी जर आपण श्री स्वामी समर्थांची आराधना केली तर येणारे नवीन वर्ष नक्कीच कृपामय ठरते. तर स्वामी आराधना म्हणजे नक्की काय? स्वामी आराधना म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी श्रद्धा, भक्ती आणि सेवा अर्पण करणे. तर यामध्ये नामस्मरण, दीप, चरित्र वाचन, प्रार्थना, दान, सेवा इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो. तर स्वामी आराधना कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वर्षाचा शेवट म्हणजे फक्त कॅलेंडर बदलत नाही, तर आत्मपरीक्षणाचीही आपली वेळ असते. स्वामी म्हणतात, मी आहे, घाबरू नकोस. म्हणूनच वर्ष संपण्या अगोदर स्वामींच्या चरणी कृतज्ञता आणि समर्पण अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे. तर त्यामध्ये सगळ्यात आधी काय तयारी करायची? तर वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घालून घरातील जी आपली शांत जागा आहे त्या शांत जागी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. समोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावून आपले मन शांत करून घ्यायचे आहे. संकल्प करायचा आहे. तर आता हा संकल्प कसा करायचा? तर श्री स्वामी समर्थांच्या कृपेकरिता या वर्षाच्या शेवटी मी स्वामी आराधना करीत आहे. या वर्षात दिलेल्या सर्व सुखदुःखासाठी मी तुमचा ऋणी आहे. माझ्या चुका क्षमा कराव्यात आणि मला योग्य मार्ग दाखवावा. हा संकल्प आपल्याला स्वामींसमोर करायचा आहे. तर यामध्ये दीपसेवा, चरित्र वाचन, नामस्मरण, क्षमा प्रार्थना आणि दान व सेवा या आराधना केल्या जातात. तर या आराधना तुम्हाला माहीत नसेल कशा करायच्या, तर याआधी मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे स्वामी सेवा कशी करायची. तर त्या व्हिडिओमध्ये मी या सेवा सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला या सेवा कशा करायच्या आहेत हे माहिती करून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. वर्ष कसं गेलं हे जितकं महत्त्वाचं नाही तितकंच महत्त्वाचं आहे वर्ष कसं संपवलं. जर शेवट स्वामींच्या चरणी केला तर नवीन सुरुवात आपोआप पवित्र होते. भिवू नका, स्वामी तुमच्या सोबतच आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.